होतं, ठीक आहे, आणि सकाळी 5 वाजता मी इकडे आली, ठीक आहे, आणि मला वाटलं की माझा नवरा माझा डान्स बघायला येईल, पण त्याला एवढी डेंजर झोप आली ना की तो आलाच नाही. आणि आता मला मॅरेथॉन मध्ये दिलाय बॉक्स, पण बॉक्स खायला तो बरोबर आलाय. आणि माझे भाऊ बहीण बिचारे आले, हा हे बिचारे तिथून लांबून आले पार्ल्यावर, परत पण आमचे सोनपरी एवढे त्यांच्या स्वप्नामध्ये सोनपरी आली, तेव्हा झोपलेला तो, आणि आता खादडायला बरोबर आलास रे तू, असं कसं? जोक सपाट गाईज, आज आम्ही जात आहे एका मस्त प्लेस वरती. मी तुम्हाला A to Z डिटेल्स देणार आहे त्याच्या, तर तुम्ही आमचा आज फुल व्लॉग बघा, ठीक आहे ना? कोणी स्किप केला व्लॉग त्याच्या घरी येऊन मी मारणार, ठीक आहे ना? लेट्स गो गाईज, गणपती बाप्पा मोरया. झोप झालेली नाहीये माझी आणि मी झोपलेली गाडी, तर ह्यांना मला न्यायचं ते तिकडे. हाच तो मला नको, ये आता बोलतात. एवढे आली असतं काय, कांदा भजी वडापाव खातं, नुसतं खायचं सुचतच नाही, नुसतं खायचं असतं बस. हे आमचा सोमेश भाऊ आणि हा हे आमचा सिद्धेश भाऊ. चॉईसेस येतील बघा, तुम्ही बघू शकता. आम्ही गरीब लोक. त्यांची तोंड खा खाऊ मित्रमंडळ, आणि आता जड झाले काय ग. दलिंदर हॅक आहे. आता मी दाखवते, आता 2 मिनिट मी करके खाता हूं. आमचे प्रतिनिधी गेलेले आहेत बावळटांचा मांदियाळी आहे. मग ठीक आहे, बघू आता काय करते. हार मानलेली नाही आहे बघा तुम्ही, म्हणजे तरी पण त्यांना ओरडपणा करायचं कुठेतरी. मॅगडीमध्ये म्हणे बोपाटी भेटे फुकटच्या, अशी माणसं आहे तिथे. गरिबांनो लेट्स गो गरिबांनो. नमो शंकरा भोलेनाथ शंकरा त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा. सिनरी बघत बघत गाईज इकडे जायचं. सुंदर सिनरी आणि सुंदर गाणी ऐकत ऐकत, सुंदर माणसांसोबत एक्झॅक्टली. नाहीतर केचकीची माणसं नाही घेऊन जायची गाई. फायनली लोणावळ्याचा लंगूर मला दिसलेला आहे. बाप रे, अगं बाई गौतमी आली, नको मला फेमस करेल. इकडनं तुम्ही आलात, हे तलाव लागेल, आणि हे तलाव लागलं तर तुम्हाला घ्यायचे आहे राईट साईड. इथे जायचं तुम्हाला फ्लोरा इकोस्टेला, इथे. फायनली गाईज फायनली आम्ही पोहोचलोय. तुम्ही बघू शकता सगळे खूप एक्साइटेड आहेत, आणि तुम्ही बघू शकता आम्ही, अरे कुठे नेतोय, इथं आहे आपल्या, इथं जायचंय. रे अडा या पोरगा. जसं आम्ही आतमध्ये आलो त्याच टायमाला आम्हाला एक एक्साइटिंग स्विमिंग पूल दिसला गाईज. स्वच्छ ब्लू वॉटर आणि आसपास ग्रीनरी. पूल एरिया इतका एस्थेटिक की आम्हा सगळ्यांना यामध्ये उड्या मारायचं मन करत होतं. पण त्याआधी आम्ही गेलो स्पा घ्यायला. हो, फ्लोरा इकोस्टेचा स्पा तर फारच फेमस आहे गाईज, आणि ऑनेस्टली सांगायला गेलं तर हा माझ्या दिवसाचा फेवरेट पार्ट होता. स्पा रूम मध्ये प्रवेश करताच सॉफ्ट लाइटिंग, सूदिंग म्युझिक, आणि आम्हाला वेलकम ड्रिंक पण दिलं. रोज झुंबा करून दमलेली मी आणि रोज कामाला जाऊन सिद्ध्या खूप दमायचा, त्यामुळे आम्हाला स्पाची तर खूपच गरज होती. त्यामुळे जर तुम्ही फ्लोरा इकोस्टेला भेट देणार असाल तर त्यांच्या स्पाला नक्की भेट द्या, आणि इकडनं खूप मस्त रिलॅक्सिंग असा स्पा करून द्या. स्पा नंतर आम्ही फायनली रूम्स बघायला गेलो, आणि ऑनेस्टली सांगते गाईज, रूम्स खूपच क्लीन आणि कोझी आहेत, आणि बेड्स पण एकदम कम्फर्टेबल. इथे टोटल 10 रूम्स आहेत, आणि तुम्हाला माहिती आहे का गाईज, हे कपल फ्रेंडली आहे. फॅमिली पण इकडे येऊ शकते, तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि ग्रुपला पण इकडे आणू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सोलो ट्रॅव्हलर्सना पण एकदम सेफ आहे. म्हणजे एकटी मुलगी जरी आली तरी फ्लोरा इकोस्टे मध्ये ती एकदम सेफ आणि हॅप्पी असेल. फ्लोरा इकोस्टे तर पेट फ्रेंडली पण आहेत. तुम्ही बघूच शकता किती क्यूट माऊ आहे तिकडे. मी तर एका माऊला अडॉप्ट करणार आहे गाईज. हॅलो गाईज, आज मी अडॉप्शन प्रोसेस करणार आहे. हे सोन पिल्लूला मी घरी घेऊन जाते. सोन पिल्लू जास्त छानपणा करायचा. मी घरी घेऊन जाणार आहे गाईज सोन पिल्लू. त्याचं नाव ठेवलं मी सोन पिल्लू. जस्ट लुक ॲट हिम. मसाज आणि रूम टूर नंतर आम्हाला फार जोरात भूक लागली. मग आम्ही लंचसाठी आलो, आणि लंच पण खरंच खूप यमी होता. इथे एक डिश तुम्ही कधीच मिस करू नका, ती म्हणजे चिकन थाली. खूप ट्रेडिशनल स्टाईलमध्ये सर्व केली जाते. त्यानंतर या ठिकाणी वेगळे क्विझिन्स पण आहेत. या ठिकाणी तुम्हाला बंगाली खाणं पण मिळणार गाईज. लंच नंतर आम्ही प्रॉपर्टी एक्सप्लोर करायला निघालो, आणि त्यातून आम्हाला एक क्यूट कॉटेज एरिया दिसला. ले आर्किटेक्चर खूपच चार्मिंग आहे गाईज. स्मॉल कॉटेजेस, ग्रीनरी आणि पीसफुल पाथवेज. तुम्ही लिटरली इथे चालत चालत नेचर सुद्धा एन्जॉय करू शकता. सगळ्या जागी तुम्ही बघू शकता. हा राजहंस म्हणजे मी, आणि हा अगदी डकली म्हणजे सीता. इतका ब्युटिफुल. हे बघ इकडे सुंदर असा लॅम्प पण आहे. इथे फक्त रिलॅक्स करायलाच नाही तर खूप एक्साइटिंग गेम्स सुद्धा आहेत. फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा. आणि ऑनेस्टली सांगायला गेलं तर गेम्स खेळताना टाइम कसा निघून गेला आम्हाला कळलंच नाही. आणि आता येतो या स्टेचा सगळ्यात स्पेशल पार्ट. मित्रांनो, संध्याकाळ झाली आणि आम्हाला सांगितलं की इथे खूप फेमस पाणीपुरी स्टेशन आहे. म्हणजे कुठे? फ्लोरा इकोस्टे मध्ये.
फ्लोरा इकोस्टेला पाणीपुरी स्टेशनच्या नावाने पण ओळखलं जातं. आम्ही इथे आलो आणि जे काय आम्ही ताव मारायला सुरू केलं की तुम्ही विचारूच नका. तुमच्या सोनपऱ्याने जसं मला सरप्राईज दिले तसं त्याला पण मला काहीतरी द्यावंच लागणार ना गाईज. त्यामुळे मी एकदम छान असा लिच्चीच्या झाडाखाली सरप्राईज प्लॅन केला. डेट नाईट गाईज. इतकं सुंदर असं डेकोरेशन फ्लोरा इकोस्टेने मला करून दिलं की तुम्ही विचारूच नका. तुम्हाला पण असं सुंदर असं डेकोरेशन करून आपल्या गर्लफ्रेंडला, आपल्या वाईफला किंवा आपल्या हस्बंडला सरप्राईज करायचं असेल तर तुम्ही फ्लोरा इकोस्टेला नक्की भेट द्या. आम्ही मस्त क्यूट असे ड्रिंक्स प्यालो, मस्त केक खाल्ला आणि आमची डिनर पार्टी एन्जॉय करत होतो. त्या स्टाफबद्दल पण मला खास सांगायला आवडेल की ते खूपच फ्रेंडली, हेल्पफुल आणि सपोर्टिव्ह आहेत. खरं तर फ्लोरा इकोस्टे सोडायची अजिबातच इच्छा होत नव्हती, पण सकाळी सकाळी आम्ही झणझणीत मिसळपाव आणि चहा पिऊन फ्लोरा इकोस्टेला बाय बाय बोललो. खरं बघायला गेलं तर फ्लोरा इकोस्टे खूपच छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही सुद्धा इकडे नक्कीच यायला पाहिजे. हे आहे फ्लोरा इकोस्टे आणि आपण आता जात आहोत एकदम भारी जागेवरती. तुम्हाला दाखवते. इकडनं थोडं वॉकिंग डिस्टन्सवरती आपल्या स्वामी बाबांचं मठ आहे. तर आम्ही सकाळी उठून फ्रेश होऊन पहिले स्वामी बाबांच्या मठामध्ये जातो. तुम्ही बघा, आम्ही तुम्हाला दाखवतो की ते मठ कसं आहे. फोटो काढायला दिला ना तर नो भरचूक, पण तरी पण आम्ही ट्राय करून दाखवायचं. बाहेरून दाखवूया आम्ही. तर चालत आलो आता तिकडनं लेफ्ट मारतो आम्ही. ठीक आहे, ओके लाईट. आम्हाला स्वामी समर्थांनी बोलवलं आहे काहीच, म्हणून आम्ही आलो इथे. आज मुलावा आलेला आहे, मुलावा आला आहे म्हणून आलो आहे आम्ही. खूपच सुंदर असं मठ आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही फ्लोरा इकोस्टेला आलात तर तुम्ही इथे नक्की या प्लीज. वेगळाच आजूबाजूचा परिसर तुम्हाला बघायचा आहे. शांत आणि असं वाटतं इथेच थांबावं यार, आज इथेच थांबावं असं वाटतं. स्वामींची मूर्ती पण खूप भारी. मला माहिती नाही लोक फोटो काढायला देतील की नाही, बट ट्राय करीन तुम्हाला दाखवायची. नक्की या इकडे फ्लोरा इकोस्टेला आलात की सकाळी उठून तुम्ही पहिले इकडे स्वामींचं दर्शन घ्या गाईस. टू गुड. स्वामी समर्थांच्या या मठामध्ये आहे त्यांची सुंदर अशी उभी मूर्ती. आणि ऑनेस्टली सांगायला गेलं तर मी जशी त्या मूर्तीकडे पाहिलं ना तसं मला फार पीसफुल आणि इमोशनल वाटलं. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रात खूप पूजनीय संत मानले जातात. त्यांचा प्रसिद्ध मंत्र आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून अनेक लोक स्वामी समर्थांवरती फार श्रद्धा ठेवतात, जसं की मी पण ठेवलेलं आहे. इथे ज्यांनी हे मठ स्थापन केलं त्यांना एका नारळामध्ये स्वामी समर्थ दिसले होते. तेच आहे हे स्वामी समर्थांचं झाड. खूपच सुंदर असं झाड आहे. आणि तुम्ही जेव्हा पण गाईज या मठात याल ना तुम्हाला खरंच स्वामी असं इकडे राहतात, त्यांचा सहवास कळेल. इकडचा आजूबाजूचा परिसर पण इतका सुंदर आहे. इतकी छान फुलं लावली आहेत की तुम्ही विचारू नका. माझं मन एकदम भरून गेलं. हॅलो गाईज, आज आम्ही आलेलो आहे मॅप्रोला, लोणावळ्याच्या मॅप्रोला. गाईज आलो आम्ही लोणावळ्याच्या मॅप्रोला. आणि सगळ्यात भारी गोष्ट मला इकडे येऊन काय वाटली माहिती तुम्हाला, की इकडे ईव्हीचं स्टेशन आहे. म्हणजे मी तुम्हाला दाखवते, इकडे या साईडला तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. हे ईव्ही स्टेशन आहे गाईज, ईव्ही स्टेशन. इकडे तुम्ही स्वतःच्या कार्स ज्या आहेत त्या चार्ज करू शकता. मला हे खूप आवडलं, म्हणजे ईव्ही स्टेशन हे खूप मस्त असं. मॅप्रोसाठी तुम्हाला आता अजिबात महाबळेश्वरला जायची गरज नाहीये. हे आहे मॅप्रोचं शॉप. त्याच्या आतमध्ये पण काय काय मिळतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी दाखवणार मी काय शॉपिंग केली इकडनं, कारण मला मॅप्रोचे फेलेरो जे आहे ते मला खूप आवडतं. लहानपणापासून मी ते फेलेरो खात आली आहे. खूप भारी असं आहे, तुम्ही बघू शकता. त्या साईडला लिपस्टिक घी बी बनवतो मॅप्रो. भाई नेल्सचं पण काहीतरी. ओ माय गॉड, मला हे चेक करावंच लागेल गाईज. व्हरायटी ऑफ चॉकलेट्स यू गाईज, खूप यम्मी. बघू शकता तुम्ही. हंगरी ना आम्ही तरी खूप काय भेटले का चॉकलेट पान बरोबर नाही. दुसरं का आल्मंडवालं हे बघा, ह्यांचं काय डिफरन्स चालले खात्यात नाचून. हे लोक टेस्टिंगच एवढं करवतात ना, म्हणजे मला खूप आवडतं. बाबा तुम्ही टेस्ट करा आणि मग घ्या. फालतूचं घेऊन नंतर ठेवून पडून राहणार त्याच्यावर टेस्ट आहे. त्याच्याबद्दल तुम्ही टेस्ट करा. तर आता मी ट्रॉली घ्यायला आली, याच्या बाहेरच ट्रॉली होती आणि आम्हाला आवडलंय. आता घ्यायला तर पाहिजे. चला लेट्स गो. चीज खाकरा चीज आम्ही ट्राय करतो. मला पण येतं. थँक्यू. हवरट बघा, हवरट कोणता बघा. किती हवरटपणा करावा ना माणसाने, त्याला तुम्ही पूर्ण दिलं पाहिजे. बघा हे हवरटपणा तर कळत आहे. अरे हवरट आणलं मला कधी भेटत गाईज. उपवास भंग मित्र म्हणून पण आलंय, पण रेकॉर्ड झालं. मला कमळ भेटले, खूप सारे कमळ. तुम्ही बघू शकता गाईज, माझं स्ट्रॉबेरी क्रीम बनवतात ते लोक. यम्मेश्वरी एकदम भेटतं, इकडेच भेटतं डायरेक्ट महाबळेश्वराला. स्ट्रॉबेरी एकदम सकाळ सकाळी त्यांनी आणले इकडे. आणि आता त्याच्यावरती माझं क्रीम टाकणार. माझं क्रीम नाही, म्हणजे माझं क्रीम कशाला, आईस्क्रीम टाकणार. आईस्क्रीम यम्मी.
बघा आता. ओ माय गॉड गाईस, मजा आलं. आम्ही इकडनं खाका खाऊन फ्रीचं प्लांट घेऊन चाललेलं आहे, कारण आमचं बिल 1.40च्या वरती होतं. तर आम्हाला एक फ्रीचं स्ट्रॉबेरी प्लांट मिळालेला आहे. दाखव दीदी.